रागादिरोगान् सततानुशक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यं मोहारतिदान् जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. नमस्कार, मी वैद्य प्रतीक मेहता. अनिलायन ह्या उपक्रमांतर्गत कास निदान आणि कास चिकित्सा ह्याचा तुलनात्मक अभ्यास आपण चरक सुश्रुत आणि अष्टांग हृदय या ग्रंथामधून करतोय. त्यापैकी काल कास निदान हे आपण बघितलं. आज आपण कास चिकित्सा ह्याचा तीनही संहितांमधून तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक सारांश रूपाने आवाका लक्षात यावा, कासाच्या चिकित्सेसंदर्भात एक ढोबळमानाने आयडिया यावी यासाठी हा एक चार्ट आता तुम्ही बघून घ्या. त्यामध्ये आपल्याला कॅटेगरीज केलेल्या दिसत आहेत की वातज, पित्तज, कफज हे 3 दोष आणि त्याचबरोबर ह्या प्रत्येक कासामध्ये वातज कास, पित्तज कास आणि कफज कास त्यामध्ये शुष्क कास आणि आर्द्र कास ही अवस्था असेल तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची औषधं आपल्याला तरतम भावाने वापरायला लागतात. उदाहरणार्थ आता समोर बघा, वातज कास जेव्हा असेल आणि शुष्क कास असेल, वातप्राधान्य असताना प्रायः शुष्कताच असणार, परंतु काही ठराविक वेळेला आर्द्र म्हणजे सकफ कास असा सुद्धा दिसून येतो. जेव्हा शुष्कता जास्त असेल तेव्हा त्यामध्ये सिद्धघृत म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कोणती घृत आहे ते आपण आता पुढे बघूया. अशी वेगवेगळी सिद्धघृत आलेली आहेत. स्वादुरसात्मक म्हणजे काय तर इक्षुरस, गुड, सिद्धक्षीर, पेया हे आपल्याला सांगितलेलं आहे. जेव्हा वातप्रधान कास परंतु कफस्थीवनही त्याच्याबरोबर आहे, अशी जेव्हा अवस्था असेल तेव्हा त्याच्यामध्ये अष्टांग हृदयकाराने स्नैहिक धूमपान म्हणजे जे आपण धूमपान विधी जेव्हा आपण बघू त्याच्यामध्ये म्हणजे अष्टांग हृदयाच्या सूत्रस्थानामध्ये धूमपान विधी आलेला आहे. त्यामध्ये जी मृदू धूमपान करणारी, प्रायोगिक धूमपान करणारी जी औषधं आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चूर्ण आणि त्याचबरोबर मेद, वसा, मज्जा किंवा मधुच्छिष्ट ह्याचा प्रचूर प्रमाणामध्ये वापर करून स्नेहयुक्त धूमपान घ्यायला सांगितलेलं आहे. ह्याचा टिपिकल वापर वातप्रधान आणि कफस्थीवन असलेल्या कासामध्ये अष्टांग हृदयकारांनी करायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळे चूर्ण योग दिलेले आहेत. विविध चूर्ण एकत्र करून म्हणजे त्याची आता आपण अवस्था प्रत्येक ह्याच्यामध्ये बघूच. त्याचं अनुपानामध्ये तेल, मध, तूप, गूळ अशी विविध अनुपानं आलेली आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर जेव्हा कफ विलयन करून बाहेर काढायचं आहे, परंतु त्याचबरोबर रौक्षसुद्धा येणं अपेक्षित नाही आहे, जेणेकरून कफाचं विलयन होईल, कफ बाहेर पडेल, सहज बाहेर पडेल. त्यावेळेला अनुपान म्हणून त्यामध्ये स्नेह म्हणजे स्नेहाचा भाग असावा म्हणून पुराण गुड, घृत, सिद्धघृत मगाशी आपण म्हटलं की सिद्धघृत किंवा सिद्ध तेल ही वापरायला सांगितलेली आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं तर एक लक्षात येईल की वेगवेगळ्या चूर्णांच्या अनुपानांमध्ये मदिरा, दधिमस्तू, सैंधव, संवर्चल अशा आम्ल लवण रसात्मक औषधांचा किंवा द्रव्यांचा वापर भरपूर प्रमाणामध्ये केलेला आढळतो. वाताचं शमनही व्हायला पाहिजे. कफ विलयन जो काल आपण निदानामध्ये बघितलं की अवरोध करणारा कफ समजा जो असेल तोही विलयन होऊन बाहेर निघाला पाहिजे. त्याबरोबर रौक्षसुद्धा स्रोतसांना येता कामा नये, कारण जर का रौक्ष स्रोतसांना आलं तर त्या अशा रौक्षामुळे स्रोतस संकुचित होतात आणि त्या रौक्षामुळे कफाचं निष्ठीवन म्हणजे अवरुद्ध करणाऱ्या दोषांचं, कफाचं म्हणण्यापेक्षा अवरुद्ध करणाऱ्या दोषांचं निष्ठीवन होऊ शकत नाही. त्यासाठी स्रोतसांचं संकुचितत्वसुद्धा गेलं पाहिजे. अशा प्रकारची योजना आपल्याला यामध्ये केलेली दिसून येते. पित्तज कास, जेव्हा पित्तज कास असेल म्हणजे काय तर पित्तप्रधान दोष वाढलेले असतील, अशा पित्तप्रधान दोषांनी अवरोध कुठेतरी केलेला आहे आणि त्यामुळे कास उत्पन्न झालेला आहे. तर अशा वेळी जर का शुष्क कास असेल तर स्निग्ध, मधुर, शीत अशा औषधांचा किंवा आहार्य द्रव्यांचा वापर केलेला आढळतो. आणि आर्द्रता असेल म्हणजे सकफ किंवा कफ, तनुकफ आणि घनकफ अशा त्यामध्ये पुन्हा अजून प्रकार केलेले आहेत, ते आपण बघूया पुढे. परंतु आर्द्रता असेल तर रुक्ष, तिक्त आणि शीत अशा औषधांचा किंवा आहाराचा वापर करावा लागतो. इथे बघितलं तर शीतत्व हे कॉमन आहे, परंतु त्याबरोबर स्निग्ध, मधुर आणि रुक्ष, तिक्त हे
फॅक्टर्स बदलतात आणि त्यानुसार औषधी द्रव्य बदललेली आपल्याला आढळून येतात. आता पुढे कफप्रधान कास. कफप्रधान कासामध्ये शुष्कता कशी असेल असा आपल्याला प्रश्न पडेल. परंतु आपण बघितलं की वायू हे समवायी कारण आहे सगळ्या प्रकारच्या कासांचं. त्याच्यामुळे शुष्क कास हा कफदृष्टी असताना सुद्धा शुष्क कास म्हणजे कफाने अवरुद्ध झालेला आहे स्रोतस आणि त्याच्यामुळे जिथे अवरोध आहे त्याच्या पुढे शुष्कता आपल्याला दिसून येते आणि अशा वेळेला तो अवरुद्ध करणारा कफही सोडवेल आणि त्याबरोबर लगेच स्रोतसांचं स्नेहन करेल. अशा दृष्टीने सिद्ध केलेली वेगळ्या प्रकारची घृत आपल्याला कफचिकित्सेमध्ये संहिताकाराने दिलेली आढळून येतात. अशा घृतांचा वापर आपल्याला संप्राप्ती ओळखून करावा लागतो. त्याचबरोबर शमन धूमपान म्हणजे जे मगाशी आपण वातप्रधान आणि आर्द्र अशा अवस्थेमध्ये स्नेहिक धूमपान जे म्हटलेलं आहे त्याच प्रकारचं म्हणजे धूमपान तर अपेक्षित आहे, दोषांचं विलयन देखील व्हायला पाहिजे, लीन दोषांचं, परंतु त्या धूमपानामध्ये जे रौक्ष येतं ते सुद्धा यायला नको आहे. अशी कंडिशन असताना शमन धूमपान आपल्याला वापरायला सांगितलेलं आहे. परंतु आता त्याच्यानंतर कफप्रधान कास आहे आणि आर्द्रता आहे म्हणजे काय तर भरपूर घन असा कफ बाहेर पडतोय आणि हे संप्राप्तीसुद्धा कफप्रधान आहे, हेतूसुद्धा कफप्रधान आहे. तर अशा वेळेला कटुरसात्मक वृक्ष विविध औषधी द्रव्यांच्या मशी किंवा क्षार कल्पना आपल्याला वापरायला सांगितलेल्या आहेत. हा चार्ट सगळ्यात सुरुवातीला सांगायचं कारण म्हणजे ज्या वेळेला हा चार्ट मी सुद्धा बनवला तो हे तीनही ग्रंथ जेव्हा वाचले त्यानंतर साकल्याने एक ढोबळमान आणि अंदाज आल्यानंतर हा चार्ट बनवला आहे. ह्या चार्टवरून आपल्याला डायरेक्ट अंदाज येईलच किंवा रेडी टू इट असं आपण जे म्हणतो तसं डायरेक्ट वापरता येईल असा मिळेलच असं नाही, असं आपल्याला औषधी सापडतीलच असं नाही. परंतु जेव्हा आपण ह्या चार्टनंतर चरक, सुश्रुत आणि वाग्भट या तीनही संहितांमधून कास चिकित्सा वाचाल त्यावेळेला तुम्हाला ही चिकित्सा समजणं तुलनेने सोपं जाईल आणि प्रॅक्टिसमध्ये वापरणंसुद्धा सोपं जाईल. आता आपण ह्यामध्ये एक एक करत विस्तृत अभ्यास करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघूया वातज कास. वातज कासामध्ये काही ठराविक कंडिशन्स आपल्याला ग्रंथकर्त्यांनी दिलेले आढळून येतात. त्याच्यामध्ये एक आहे वृक्ष शरीर, दुसरी आहे सपित्त शुष्कोर्ध्व आणि तिसरी सकफ शुष्कोर्ध्व. ठीक आहे. वृक्ष शरीर म्हणजे काय? वृक्ष शरीर रुग्ण जेव्हा आपल्याला समोर दिसतोय की सर्व क्षाम, क्षीण किंवा त्वचा सुरकुतलेली, वृक्षता भरपूर आहे, अशा ह्याच्यामध्ये स्नेहपान, सिद्ध क्षीर, युष ह्या ग्राम्य किंवा अनुप, औदक अशा मांसाने सिद्ध केलेल्या पेया, स्नेहिक धूमपान, सर्व शरीराभ्यंग किंवा आपण जे श्वासामध्ये बघितलं होतं छातीला आणि पाठीला अभ्यंग त्यांनी करण्यासाठी सांगितलं होतं. तर ह्या अभ्यंगाचा सुद्धा वातज कासामध्ये खूप चांगला उपयोग होतो, विशेषतः वृक्षता असताना. वृक्ष शरीर असताना हे उपाययोजना करावी. सपित्त शुष्कोर्ध्व म्हणजेच काय? पित्त प्राधान्य सुद्धा रुग्णांमध्ये दिसतं आहे, पित्ताची काही लक्षणं दिसत आहेत, परंतु त्याचबरोबर शुष्कता सुद्धा आहे. म्हणजे शुष्क ऊर्ध्व म्हणजे काय? ऊर्ध्व शरीरमध्ये विशेष करून शुष्कता आहे. अशा रुग्णामध्ये काय दिसेल तर काही ना काहीतरी उष्णतेची आपल्याला आम्लपित्त किंवा रक्तदुष्टीची लक्षणं सापडतील. त्याचबरोबर जो खोकला आहे तो कोरडा खोकला आढळून येईल. त्यावेळेला ऊर्ध्व भक्तिक घृत म्हणजे जेवल्यानंतर सिद्ध घृतपान पेशंटला करायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तिसरी एक कंडिशन आहे सकफ शुष्कोर्ध्व. मगाशी आपण म्हटलं की जे सपित्त होतं त्याच्याऐवजी सकफ म्हणजे कफ स्ठीवनसुद्धा आहे, परंतु त्याचबरोबर रुग्णाचं शरीर मात्र शुष्क आहे, वृक्ष आहे. अशा वेळेला त्या कफाचं विरेचन म्हणजे कफ बाहेर निघून जावा ह्या दृष्टीने स्नेहविरेचन करायला सांगितलं आहे. त्यामध्ये आपण एरंड स्नेह विशेषतः वापरू शकतो किंवा विरेचन करणारी घृत त्याच्यामध्ये आपल्याला हे पांडूमध्ये आढळून येतं. विरेचन करणारी सिद्ध घृत आपण पेशंटला वापरू शकतो. आता वातज कासामध्ये ग्रंथकर्त्यांनी गुळूची कंटकारी घृत हे एक दिलेलं आहे. त्याचबरोबर पिप्पल्यादी घृत, तृषणाद्य घृत, षटपल्ल घृत, वासा घृत, विदार्यादी क्वाथ सिद्ध घृत हे दिलेलं आहे. विदार्यादी क्वाथ ह्याच्यामधील जर का आपण औषधं बघितली अष्टांग हृदयामध्ये
शोधनादी गण संग्रह म्हणजे 15व्या अध्यायामध्ये सूत्रस्थानाच्या 15व्या अध्यायामध्ये विदारियादी गण दिलेला आहे. त्यामधील विदारियादी गणातील जर का सगळी औषधं बघितली तर ती जीवनीय, स्निग्ध अशा प्रकारची औषधं आहेत. टिपिकली जेव्हा वातामध्ये रुक्षता, शुष्कता असते तेव्हा अ, वाताचं शमन व्हावं त्यासाठी जे अतिशय उपयुक्त असं हे विदारियादी घृत आहे. काही वेळेला आपल्याला दोषांचं विलयन होऊन दोष बाहेर पडणं अपेक्षित असतं. त्यावेळेला फक्त शीतद्रव्याने सिद्ध केलेली घृतं उपयोगाला येत नाही, तर उष्ण द्रव्याने सिद्ध केलेलं घृतं आवश्यक असतं. अशा वेळेला पिप्पल्यादी घृतं किंवा षटपल घृतं अशा घृतांचा सुद्धा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला काही योग त्याने दिलेले आढळून येतात. अतिशय साधे सोपे आपण जे दैनंदिन व्यवहारामध्ये वापरू शकतो ते योग सांगतो मी तुम्हाला. वातप्रधान्य, वातजकास आणि शुष्कावस्था असे असताना द्राक्षा, सर्पी, मध ह्याचं लेहन करू शकतो किंवा द्राक्षा, साखर आणि कृष्णा म्हणजे पिंपळे ह्याचं लेहन करू शकतो. त्याचबरोबर सीतोपला आणि मरीच म्हणजे साखर आणि काळे मिरं ह्याचं सुद्धा लेहन करण्यासाठी सांगितलेलं आहे. क्षयजकासामध्ये मध्ये थोडंसं वेगळं विषयांतर करायचं म्हणजे क्षयजकासामध्ये चरक संहितेमध्ये हाच योग आलेला आहे. त्याच्यामध्ये मरीच आणि सीतोपला परंतु ह्या दोघांचं अनुपान तूप आणि मध असं सांगितलेलं आहे. आपल्याला हे थोड्याफार फरकाने योगांमध्ये काही विशिष्ट बदल करून ते योग आपल्याला अवस्थाभेदाने वापरता येतात हे आपल्याला इथून दिसून येतं. आता जेव्हा वातजकासामध्ये आर्द्रता म्हणजे कफस्थीवन असं जेव्हा असेल तेव्हा त्याच्यामध्ये कृष्णा, सुंठ, गूळ म्हणजे पिंपरी, सुंठ आणि गूळ ह्याचं आपण लेहन करू शकतो किंवा हिंग, सौवीरक आणि आम्लफलांचा रस म्हणजे कर्ष इथे काय सांगितलं आहे कर्ष प्रमाणामध्ये हिंग घ्या. हा सुश्रुत संहितेतला योग आहे. 1 कर्ष प्रमाणामध्ये हिंग घेऊन ते सौवीरक आणि आम्लफळांच्या रसामध्ये मिश्र करून ते प्यायला सांगितलेलं आहे. मगाशी आपण तो चार्ट बघितला त्याच्यामध्ये बघितलं की आम्ल लवण रसात्मक औषधांचा प्रचूर प्रमाणामध्ये वाताच्या कासामध्ये वापर केलेला दिसून येतो. वातशमनही व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर वाताचं अनुलोमनसुद्धा व्हावं ह्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे वापर केलेले दिसून येतात. त्याचबरोबर एक पानपंचक असं आपल्याला अष्टांग हृदयामध्ये सांगितलेलं आढळून येतं. त्याच्यामध्ये 5 वेगवेगळे योग सांगितलेले आहेत. त्यातला एक साधा सहज जो चरकाचार्याने सुद्धा वर्णन केला आहे तो योग म्हणजे पिंपरी आणि सैंधव हे दोन्ही एकत्र करून गरम पाण्यामध्ये मिश्र करून ते प्यायला सांगितलेलं आहे. अगदी आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वापरू शकतो आणि सहजपणे पेशंटला सांगता येईल अशा प्रकारचा हा योग आहे. त्याचबरोबर सुंठ साखर ही दह्याच्या निवडीबरोबर प्यायला सांगितलेली आहे. जेव्हा तहान असेल रुग्णाला लागलेली किंवा शुष्कता भरपूर आहे त्यावेळेला पानासाठी म्हणून हे 5 योग सांगितलेले आहेत. कणा म्हणजे पिंपरी आणि रेणुका म्हणजे निर्गुंडी बीज हे दह्याबरोबर प्यायला सांगितलेलं आहे. बदर मज्जा म्हणजे बोराच्या बीच्या आतील मज्जा ही मदिरा किंवा दह्याच्या निवडीबरोबर प्यायला सांगितलेली आहे. आणि 5वा एक अतिशय छान योग सांगितलेला आहे तो म्हणजे ससैंधव घृतभृष्य पिप्पली कल्क मदिरा किंवा दह्याच्या निवडीबरोबर प्यायला सांगितलेला आहे. हा वातजकासासाठी आता कशी विशिष्ट प्रकारे इथे योजना केलेली आहे बघा. घृतभृष्ट पिंपळी सांगितलेली आहे म्हणजे जेणेकरून त्या पिंपळीमध्ये सुद्धा अजून स्नेह त्याच्यामध्ये समाविष्ट व्हावा. तो इथे आपल्याला स्नेह आणि मधुर अशा दोन्ही गोष्टी अचीव झाल्या. त्याचबरोबर पिंपळी ही घृतभृष्ट असलेली असल्यामुळे त्यामुळे पिंपळीमुळे कफाचं विलयनसुद्धा होण्यासाठी मदत होईल. ह्यामध्ये सैंधव ॲड करायचं आहे. पुन्हा सैंधव हा लवण रसात्मक सैंधवाचा वापर केलेला असल्यामुळे अनुलोमनासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर कफाच्या विलयनासाठी सुद्धा मदत होईल आणि हे सर्व मदिरा किंवा दधिमस्तू दह्याच्या निवडीबरोबर किंवा मदिरेसोबत प्यायला सांगितलं आहे. म्हणजे थोडक्यात आम्लरसात्मक द्रव्याबरोबर ह्याचं सेवन करण्यासाठी सांगितलेलं आहे. आम्ल, लवण, स्निग्ध, कटू आणि शिवाय स्वादू मधुर रसात्मक घृत हे पुन्हा त्याचा मधुरच रस येतो. अशा सर्व प्रकारे वाताचं शमन व्हावं आणि वातजकासाची शांती व्हावी ह्यासाठीचा हा खूप सुंदर योग आपल्याला ग्रंथकर्त्यांनी केलेला आढळून येतो.
आता इथे ह्याच्या अनुषंगानेच मी म्हणजे लगेच सांगून टाकायचं आहे, कफज कासातला रेफरन्स आहे. कफज कासामध्ये हाच योग थोड्याशा बदलाने कसा युक्तिपूर्वक केलेला आहे बघा. इथे आपल्याला संहितांमधलं सौंदर्य म्हणजे संहितामध्ये योग आपल्याला जे आहेत ते कसे छोट्या-छोट्या फरकाने आपल्याला त्या योगांचं कार्मुकत्व बदलता येतं ते लगेच दिसून येईल. कफज कासामध्ये रेफरन्स आलेला आहे तैलभृष्ट पिंपरी. इथे आपण आधी वातज कासामध्ये घृतभृष्ट पिंपरी केली होती. ती कफज कासामध्ये तैलभृष्ट केली. ॲब्सोल्युटली इथे आपण तेलामध्ये तैल म्हटल्यावरती तेल वापरणं अपेक्षित आहे. परंतु अजून आपण म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा वापर करून एरंड तेलामध्ये सुद्धा पिंपरी भृष्ट करून घेऊ शकतो. तर तैलभृष्ट पिंपरी त्याच्यामध्ये साखर सांगितलेली आहे. जे मगाशी सैंधव होतं त्याच्याऐवजी आता साखर सांगितली आहे आणि हे तैलभृष्ट पिंपरी आणि साखर हे कुळथाच्या काढ्याबरोबर प्यायला सांगितलेलं आहे. मगाशी जे आम्लरसात्मक अनुपान होतं त्याच्याऐवजी आता कुळथाचा काढा हे अनुपान आलेलं आहे. जेणेकरून ह्याच्यामध्ये अजून कफघनता किंवा कफाचं जेव्हा हे सांगितलेलं आहे की शत्रूप्रमाणे कफाचा प्रतिकार करावा असं सांगितलेलं आहे. त्यामुळे अजून कफघनत्व यावं, त्याचबरोबर शुष्कता असेल त्यामध्ये तर ती निघून जावी ह्यासाठी तैलभृष्ट आणि शिवाय साखर ही सांगितलेली आहे. अशा प्रकारे वेल बॅलन्स्ड अशा प्रकारचा हा योग आपल्याला आढळून येतो. छोटासा फरक दोन्ही गोष्टींमध्ये केलेला आहे, परंतु त्याने कार्मुकत्व आणि अवस्था ही पूर्णपणे बदलते. हेच आपल्याला इथून समजून घ्यायचं आहे. आता वातज कासामध्ये जे स्नेहिक धूमपान आलेलं आहे त्यामध्ये सुश्रुताचार्यांनी भारंगी, वचा आणि हिंग याची वर्ती करून ती घृताक्त करून त्याचं धूमपान करावं असं सांगितलेलं आहे. अष्टांग हृदयकारांनी मी मगाशी म्हटलं तसं जी मृदू किंवा स्नेहयुक्त औषधं आहेत त्याचं धूमपान करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आढळून येतं. एकंदरीत वातज कासामध्ये आपल्याला स्निग्ध, मधुर, आम्ल, लवण हे आपल्याला ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि अवस्थाभेदानुसार ह्या ग्रंथांमध्ये दिलेले वेगवेगळ्या प्रकारचे योग आपल्याला आपल्या बुद्धीचा आणि रुग्णाच्या अवस्थेचा वापर वापरून बघायचे आहेत. धूमपानासाठीचं वर्णन करताना चरकाचार्यांनी जरी वातज कासामध्येच वर्णन केलेलं असलं तरी ते आपल्याला जास्त करून कफप्राधान्य असताना उपयोगाचं आहे. अष्टांग हृदयकाराने ते कफज कासामध्ये दिलेलं आहे. परंतु आता इथे रेफरन्स आलाच आहे म्हणून आपण लगेच बघून टाकूया. शिरसः पीडनं श्रावे नासाय हृदि ताम्यति कासप्रतिशाय वतांच धूमम. इथे विरेचन धूमपान चरकाचार्यांनी आपल्याला वापरलेलं आढळून येतं. जेव्हा ह्या प्रकारचे त्रास असतील म्हणजे शिरसः पीडनम शिरोगुरुत्व किंवा शिरशूल असेल, नासाया स्राव नासामधून भरपूर स्राव जलवत स्राव किंवा मग बहल अशा स्वरूपाचा जर का कफस्राव असेल, हृदि ताम्यती म्हणजे एक प्रकारचे उदासीनता आलेली असेल, कास आणि प्रतिशाय सोबत असेल तर अशा वेळेला वैरेचन धूमपान किंवा तीक्ष्ण धूमपान असं वापरायला सांगितलेलं आहे. त्यामध्ये मनशिला, मुस्ता, इंगुदी अशा प्रकारची तीक्ष्ण औषधं वापरलेली आढळून येतात आणि ह्याची वर्ती करून त्याचं धूमपान घ्यावं आणि त्यानंतर अनुपान म्हणून दूध प्यायला सांगितलेलं आहे. ह्या वर्तीचा रेफरन्स हा 3ही संहितांमध्ये आढळून येतो. मुस्ता, इंगुदी, मनशिला आणि अजून भरपूर औषधी द्रव्ये त्यामध्ये वापरलेली आहेत. परंतु सांगायचा मुद्दा की ह्याच्यामध्ये खूप तीक्ष्ण औषधांचा हा धूमपान करायला सांगितलेला आहे आणि ते आपण म्हणजे ह्या प्रकारच्या कासामध्ये वापरू शकतो. त्याच्यापुढे आता आपण बघूया पित्तज कास. आता पित्तज कासाचं वर्णन करताना सर्वात प्रथम त्यांनी जर का सकफ अवस्था असेल तर त्यामध्ये वमन देण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यानंतर वमन झाल्यानंतर पुन्हा 2 परिस्थिती सांगितल्या, 2 अवस्था सांगितल्यात. एक तनुकफ आणि घनकफ. जर का वमनानंतरही तनुकफ अशी अवस्था असेल तर मग मधुर औषधांनी युक्त आणि त्रिवृत अशांनी युक्त औषधांनी विरेचन द्यायला सांगितलेलं आहे. आता इथे आपण मधुर औषधी युक्त त्याच्यामध्ये काय वापरू शकतो तर त्याच्यामध्ये द्राक्षा ही आपण विरेचनासाठी किंवा आरगवधाचा वापर आपण विरेचनासाठी करू शकतो त्रिवृतासह. आणि घनकफ जर का असेल, बहल, पिच्छिल असा जास्त प्रमाणामध्ये कफस्राव असेल वमन करूनही तर मग तिक्त रसात्मक औषधं आणि त्रिवृत ह्याच्याद्वारे विरेचन करावं असं सांगितलेलं आहे. इथे आपण कुटकी, वासा आणि त्रिवृत
ह्या किंवा इंद्रवारुणी अशा औषधांचा आपण वापर करू शकतो. शोधन झाल्यानंतर जो आहार सांगितलेला आहे पित्तजकासामध्ये, तो तणुकफ असेल, म्हणजे पातळ खूप घट्ट नाही असा जर का कफ असेल, जलवत कफ असेल, तर स्निग्ध शीत आहार सांगितलेला आहे. आणि घन कफामध्ये जर का असेल, तर अशा रुग्णाला आहार देताना वृक्ष शीत अशा प्रकारचा आहार सांगितलेला आहे. आता इथे अवस्थाभेदाने कसे पित्तजकासामध्ये सुद्धा अवस्थाभेदाने कसं लेहनयोग बदलतात ते आपण एक जाणून घेऊया. केवळ पित्तप्रधान जर का अवस्था असेल, तर स्थिता, धात्री, क्षौद्र, द्राक्षा, चंदन, उत्पल अशा प्रकारचे सर्व पित्तशामक औषधांची योजना आपल्याला केलेली आढळून येते. अर्थात प्रत्येक वेळेला व्यवहारामध्ये अशा प्रकारचं आयडियल परिस्थिती असेलच, असे नाही. परंतु जर का आपल्याला एखाद्या रुग्णामध्ये एवढे एकल पित्त जर का प्रकोप आढळून आला, तर ह्या सर्व शीत पित्तशामक औषधांचा आपण वापर करू शकतो. जर का सकफ अवस्था असेल, सकफ कास, सकफ पित्तज कास असं जर का असेल, तर मुस्ता आणि मरीच ह्याचा लेहन योग सांगितलेला आहे. ह्यासहित हा वरचा लेहन योग वापरावा असं. आणि जर का सानिल म्हणजे रुक्षता आहे, शुष्कता आहे आणि शिवाय पित्तप्राधान्य देखील आहे, अशी जर का अवस्था असेल, तर घृतासहित ह्या वरच्या औषधांचा वापर करावा. अशा प्रकारे आपल्याला एकच औषधी योग वेगवेगळ्या गोष्टींसहित वापरलेला आढळून येतो. आता आपण बघूया कफजकास. कफजकासामध्ये अष्टांग हृदयामध्ये एक विशिष्ट प्रकारचा योग आलाय. देवदारू प्रदीपित करून त्याच्यापासून जो स्नेह मिळेल, हेमाद्रीने टीकेमध्ये पाताल यंत्राद्वारे हा स्नेह प्राप्त करा असं म्हटलेलं आहे. तर देवदार लाकडाचा जो स्नेह आहे, त्यामध्ये व्योष आणि यवक्षार हे मिक्स करून ते कफजकासामध्ये रुग्णाला द्यावं असं सांगितलेलं आहे. कफजकासामध्ये सर्वात प्रथम तर शोधनच सांगितलेलं आहे. तीक्ष्ण आणि बलवान रुग्ण असेल, तर मग त्याला शोधन द्यावं. त्यानंतर मग संशोधन क्रमामध्ये कफघ्न औषधांनी युष, सिद्धजल किंवा हिम सांगितलेले आहेत. ह्या सगळ्यात एक लक्षात घ्यायचा मुख्य मुद्दा असा, की आपल्याला व्यवहारामध्ये मूळ सिद्धांत हे सोडून कधीच चालत नाहीत. मूळ सिद्धांत किती महत्त्वाचे असतात, तर ते आपल्याला ह्या कफजकासामध्ये ह्या सूत्रांद्वारे ग्रंथकर्त्याने सांगितलेलं आढळून येतं. जेव्हा कफानुबंधी वात असेल, तेव्हा कफघ्नच चिकित्सा करायची आहे. जेव्हा पित्तानुबंधी वात किंवा पित्तानुबंधी कफ अशी अवस्था असेल, तेव्हा पित्तघ्न क्रिया प्राधान्याने करायची आहे. जेव्हा वातशेषमात्मक संप्राप्ती आहे आणि शुष्कता असेल, तेव्हा स्निग्ध आणि आर्द्रता असेल, त्यावेळेला वृक्ष औषधं वापरायची आहेत. मगाशी आपण जो चार्ट बघितला, तो इथे आपल्याला महत्त्वाचा आहे, ही गोष्ट समजून घेण्यासाठी. म्हणजे वातप्रधान संप्राप्ती आहे आणि आर्द्रता आहे आणि कफप्रधान संप्राप्ती आहे आणि वृक्षता आहे. असे जे ट्रिकी अवस्था असतात, की ज्यावेळेला आपल्याला एक्झॅक्टली स्निग्ध द्रव्यांचा वापर करायचा की वृक्ष द्रव्यांचा वापर करायचा, हे परफेक्टली समजत नाही. त्यावेळेला प्राधान्याने किंवा अशा परिस्थितीत आपण बघतो अवस्था बदलत जाते. सुरुवातीला आर्द्रता असते आणि त्यावेळेला आपण जर का भरपूर वृक्ष औषधांचा वापर केला, तर त्यानंतर काही दिवसांमध्ये पेशंट सांगतो, की कफ पडत नाहीये, परंतु खोकला मात्र आहे तसाच आहे. ह्याचा अर्थ काय? तर खोकला कमी झाला, कफ कमी झालाय, परंतु आता स्रोतसांना वृक्षता आलेली असल्यामुळे खोकला आहे तसाच आहे आणि अशा वेळेला आपल्याला स्निग्ध औषधांचा वापर करावा लागतो. तर हा अवस्थाभेदाने वापर आपल्याला औषधांचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कसा करायचा हे आपल्याला ह्या सूत्रावरून दिसून येतं. त्याचबरोबर सपित्त कफज कास अशी जर का अवस्था असेल, तर पित्तशामकही आहे आणि कफघ्नही आहे. असा एकमेव रस तो म्हणजे तिक्त रसात्मक. त्यामध्ये मुख्यतः आपल्याला वासा हे द्रव्य आढळून येतं. वासा ह्या द्रव्याचा वासा घृत असेल किंवा वासा चूर्ण असेल किंवा वासा स्वरसही असेल, जो आपण पुट्टपाक पद्धतीने स्वरस काढतो, त्यामध्ये तो वासा स्वरस काढून त्याच्यामध्ये मध मिसळून आपण अशा परिस्थितीमध्ये खूप चांगल्या प्रकारे खोकल्यामध्ये उपशय देऊ शकतो. आता ह्याच्या पुढे आपण बघूया क्षयज कास. क्षयज कासाच्या चिकित्सेमध्ये चरक आणि सुश्रुत दोघांनीही पित्तज कासाप्रमाणेच किंवा पित्तशामकच चिकित्सा करावी असं प्राधान्याने म्हटलेलं आहे.
त्याच्यामध्ये लाक्षा हे मुख्य औषध अष्टांग हृदयकारांनी वापरलेलं आढळून येतं. चरकाचार्याने सुद्धा लाक्षाचा वापर सांगितलेला आहे, परंतु तो क्षयजकास चिकित्सा ह्या अधिकारात न सांगता क्षतक्षीण चिकित्सेमध्ये सांगितलेला आहे. आपण एक उदाहरणार्थ म्हणून ह्या लाक्षेचा अवस्थाभेदाने अनुपान कसं बदलतं आणि त्यानुसार आपण रुग्णामध्ये कसा उपशय अवस्थेनुसार देऊ शकतो ह्याच्यासाठी म्हणून हा एक चार्ट बघूया. अवस्था बघा, सद्य म्हणजे सद्य क्षत अशी जर का अवस्था असेल तर लाक्षा, क्षौद्र, क्षीर, जीर्णशाली किंवा क्षीर, शर्करा ह्यासह वापरायला सांगितलेले आहे. म्हणजे मध, दूध आणि लाक्षा हे आधी प्यायला देऊन ते पचल्यानंतर जेव्हा ते हे औषध पचेल त्यानंतर क्षीर आणि शर्करा ह्यांनी सिद्ध केलेला भात खायला सांगितलेला आहे. जेव्हा पार्श्व, बस्ती, रुजा आणि अल्पपित्ताग्नी ही जेव्हा अवस्था असेल त्यावेळेला रुजाशमन आणि त्याचबरोबर अल्पपित्त किंवा अल्प अग्नी म्हणजे अग्निदीपन व्हावं ह्यासाठी सुरेबरोबर सुरा ह्या द्रव्यासोबत लाक्षा घ्यायला सांगितलेली आहे. जेव्हा भिन्न वेट अशी अवस्था असेल, द्रवमल होतात अशी जेव्हा अवस्था असेल तेव्हा मुस्ता, अतिविषा, पाठा, वत्सक ह्या द्रव्यांबरोबर लाक्षा सेवन करावी असं सांगितलेलं आहे. जेव्हा दीप्ताग्नी असेल त्यावेळेला सर्पी, मधुच्छिष्ट, जीवनीय गण, सीता, त्वक्षीरी, समित, क्षीरसिद्ध ह्या औषधांनी सिद्ध क्षीर करून लाक्षा आपल्याला घ्यायला सांगितलेली आहे. औषध एकच आहे, परंतु जेव्हा अवस्था बदलते त्यावेळी आपल्याला अनुपान ह्या विविध प्रकारे बदलता येऊ शकतं आणि आपण ते प्रॅक्टिसमध्ये वापरू शकतो. त्याचबरोबर जेव्हा रक्तनिष्ठीवन हे क्षतजकासामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसेल त्यावेळेला एलादी गुटिका क्षतक्षीण चरकाचार्याने क्षतक्षीण ह्या अधिकारामध्ये 11व्या चिकित्सा सनाच्या 11व्या अध्यायात एलादी गुटिकेचं वर्णन केलं आहे. ही एलादी गुटिकेची जर का आपण औषधं बघितली तर त्यामध्ये आपण व्यवहारात जेव्हा रक्तदृष्टी असेल, पित्त आणि वात ह्या दोन्ही दृष्टी असेल, वृक्ष शरीर असेल किंवा शुष्कता असेल, शुष्क कास असेल त्यावेळेला एलादी गुटिका चघळून खायला दिल्याने आपल्याला खूप चांगल्या प्रकारे उपयोग झालेला दिसून येतो. आता पुढे क्षतज कासामध्येच जेव्हा भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे आपण हेतू क्षतज कासाचे बघितले, असे भरपूर हेतू सेवन केल्यामुळे आणि त्याचबरोबर भरपूर शोणितक्षय म्हणजे शोणितनिष्ठीवन झाल्यामुळे जेव्हा शोणितक्षयसुद्धा असेल तेव्हा क्षाम, क्षीण, क्षत, कृश, मांस, शोणित, शुक्रक्षय, दीप अशी अवस्था असताना जेव्हा रुग्ण असा दुर्बल झालेला असेल त्यावेळेला सेवन करण्यासाठी म्हणून श्वदंष्ट्रादी घृत, अमृतप्राश घृत, सर्पिरगुड, कुष्मांडक रसायन, नागबला रसायन अशा बल्य औषधांचा वापर केलेला दिसून येतो. ह्यामध्ये एक कंडिशन महत्त्वाची म्हणजे ह्या सगळ्याचा वापर करताना दीप्ताग्नी असणं अतिशय गरजेचं आहे. जर का अग्निदीप्त नसेल, मंद अग्नी असेल तर ह्या औषधांचा वापर करूनही तेवढा फायदा होणार नाही. त्यामुळे मंदाग्नी असताना प्रथम दीपन पाचन करून त्यानंतरच वरील औषधांचा वापर करावा. परंतु मंदाग्नी आहे आणि तरीही रुग्णाला बल देणं अपेक्षित आहे, त्यावेळेला देण्यासाठी म्हणून अगस्ती हरितकीचा वापर आपल्याला तीनही संहितांमध्ये उल्लेख केलेला दिसून येतो. म्हणजे वरच्यापैकी कोणतं औषध द्यायचं असेल तर दीप्ताग्नी असणं गरजेचं आहे, परंतु अगस्ती हरितकी जर का द्यायची असेल तर मंदाग्नी असताना सुद्धा आपल्याला अगस्ती हरितकीचा बल प्रदान करण्यासाठी म्हणून चांगला उपयोग होईल. आता ह्यामध्ये जेव्हा आपण बघितलं क्रमात वीर्यम रुची पक्ता असं त्याच्यामध्ये रुची क्षीण झालेली आपल्याला आढळून येते क्षतज कासामध्ये. म्हणजे थोडक्यात काय तर आपण काहीही खाल्लं तरी त्याची चव लागत नाही किंवा आपल्याला बऱ्याचदा रुग्ण सांगतात की अन्न बेचव लागतं, अन्न खायची इच्छा होत नाही, अन्न तोंडातल्या तोंडामध्ये फिरत राहतं. अशा वेळेला आपल्याला राजक्षमध्ये आपण जर का बघितलं तर ह्यामध्ये तालिसादी चूर्ण आलेलं आहे. अविपत्तिकर चूर्णाचा उपयोग सुद्धा रुचिकर म्हणून चांगल्या प्रकारे सांगितलेला आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये आपल्याला क्षतज कासामध्ये 2 प्रकारची शाडवं सांगितलेली आहेत. ही शाडवं म्हणजे थोडक्यात आपण मसाले म्हणू शकतो आत्ताच्या व्यावहारिक भाषेमध्ये त्याला. ही औषधं आपण तयार करून हे चूर्ण एकत्र कॉम्बिनेशन करून ती आपण मसाल्यासारखे पेशंटला अन्नपानामध्ये मिक्स करण्यासाठी म्हणजे भातामध्ये किंवा पाण्यामध्ये मिक्स करून किंवा
ह्याच शाडवांनी युक्त कोष्णजल असं आपण रुची उत्पन्न करणं, पाचन होणं आणि त्याचबरोबर बल्य अशा स्वरूपाने काम होईल यासाठी आपण हे वापरू शकतो. मगाशी आपण बघितलं की जेव्हा अमृतप्राश, घृत इत्यादी रसायनं जेव्हा आपण बघितली किंवा बाकीची जी औषधं आहेत क्षतजकासामध्ये वापरायची ती प्रायः लाक्षा किंवा इत्यादी अन्य जे योग सांगितलेले आहेत ते सर्व शीतरसात्मक किंवा मधुर शीत गुणात्मक किंवा मधुर रसात्मक अशी आहेत. तर जेव्हा क्षतदोष निवृत्ती होईल म्हणजे जी जखम झालेली असेल किंवा क्षत झालेला असेल तो भरून येईल आणि त्यानंतर कफप्रधान अवस्था दिसेल किंवा ह्या औषधांनी सुद्धा कफवृद्धी होणं हे साहजिकच आहे. त्यामुळे अशी अवस्था जर का दिसली तर ह्या वेळेला क्षतजकास असून सुद्धा अपवादात्मक परिस्थिती आहे ही तरीसुद्धा ग्रंथकर्त्यांनी धूमपान करण्यासाठी सांगितलेलं आहे. इथे आपण साहजिकच आहे की जी मृदू धूमपान किंवा शमन स्वरूपाची धूमपान करणारी औषधं आहेत तीच वापरणं ह्या परिस्थितीमध्ये योग्य आहे. ह्याच्यापुढे आपण बघूया क्षयजकास. आता क्षयजकासामध्ये असं म्हटलं की बृहणम आदव आणि त्याबरोबर अग्निदीपन म्हणजे काय तर सर्वात प्रथम बृहण करावं, परंतु बृहण करत असताना अग्निसुद्धा दीप्तच राहायला पाहिजे, अग्नी मंद होता कामा नये अशा स्वरूपाचं बृहण म्हणजे थोडक्यात एकीकडे बृहण आणि त्याचबरोबर अग्निदीपन अशी दोन्ही एकत्रित चिकित्सा करणं क्षयजकासामध्ये योग्य आहे. क्षयजकासामध्ये जेव्हा दोष बाहुल्य असेल, बहुदोषावस्था असेल तर तेव्हा दोषांचं शोधन करायचं असेल तर विरेचन सांगितलेलं आहे, परंतु ते सुद्धा स्नेहयुक्त विरेचन सांगितलेलं आहे. क्षीण देहो विशोधनम असं चरकाचार्य म्हणतात, म्हणजे क्षीण झालेल्या देहाचं विशोधन. कारण आपण बघितलं की जर का दोषांचं प्रमाण जास्त असेल तर कितीही बृहण दिलं तरीही त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे दोष आधी बाहेर काढून टाकून दोषांचं निर्हरण करून झाल्यानंतर बृहण केल्यास त्याचा जास्त उपयोग होतो. तर अशा वेळेला बलक्षीण होणार नाही अशा प्रकारचं शम्याक म्हणजे आरगवध किंवा मृद्विका आणि त्रिवृत ह्यांनी घृतसिद्धी करून अशा औषधाने अशा सिद्धघृताने विरेचन करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर घृतमंड म्हणजे जो तुपाच्या वरचा अच्छ भाग जो अजून सारवान असा आहे अशा घृतमंडाचा अनुवासन सांगितलेलं आहे. म्हणजे किती सुकुमार व्यक्तित्व असं आहे की त्याला घृतमंडानेच शोधन करायचं जेणेकरून त्याची ताकदही टिकून राहील आणि दोषही बाहेर पडतील असं आपल्याला इथेच दिसून येतंय. आता दोषशुद्धी झाल्यानंतर जेव्हा रुग्णाला आहार द्यायची वेळ येईल तेव्हा इथे क्षयजकासामध्ये अतिशय विशेष वैशिष्ट्यपूर्ण असा आहार त्यांनी सांगितलेला आहे. पिशिताशिनः म्हणजे जे मांस सेवन करणारे प्राणी आहेत, जांगल, वर्तक, बिलेशय, प्रसह अशा प्रकारचे, परंतु मांस सेवन करणारे प्राणी त्या प्राण्यांचं मांस हे औष्ण म्हणजे उष्ण आणि प्रमाथी गुणांनी युक्त असल्यामुळे ते मांस त्या मांसाचा उपयोग आहारामध्ये करण्यास सांगितलेला आहे. त्यांनी सिद्ध केलेली युष किंवा मांसरस असं. ह्या मांसाच्या उष्ण आणि प्रमाथी गुणामुळे स्रोतसांमध्ये म्हणजे सूक्ष्म स्रोतसांमध्ये जे लीन दोष आहेत ते लीन दोष बाहेर पडून प्रथम दोष बाहेर पडले की लगेच त्यानंतर त्या आहाराचा जो रस तयार होईल तो लगेच बृहण करायचं कार्य करेल असं थोडक्यात त्यांना सांगायचं आहे. म्हणजे काय तर कोणताही प्राणी जेव्हा मांसाहार सेवन करेल त्या मांसाने त्या प्राण्याचं शरीर घटित होईल त्यावेळी त्या मांसावरती याने सेवन केलेल्या मांसावरती ह्या प्राण्याचा अग्निसंस्कार झालेला असल्यामुळे ह्या प्राण्याचं ज्याने म्हणजे पिशिताशी असा जो प्राणी आहे त्याचं मांस हे अजून पचण्यासाठी त्याचबरोबर बल देण्यासाठी मांसवृद्धी करण्यासाठी आपल्याला अजून उपयोगाचं आहे हे आपल्याला यातून दिसून येतं. व्यवहारामध्ये आपण ह्याचा किती वापर करू हे परिस्थितीनुसार अवलंबून राहील. कधी आपल्याला जमेलही हे वापर करायला, परंतु इथे मूळ सिद्धांत आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर क्षयजकासामध्ये सुद्धा अग्निवृद्धी
कंठ, उर ह्या स्रोतसांमध्ये बद्ध असलेले दोष बाहेर पडावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सिद्धघृत आपल्याला सांगितलेली आहेत. क्षयज कासामध्येच आपल्याला काही सहज वापरण्यासारखे काही योग आढळून येतात. त्याच्यामध्ये एरंडपत्र क्षार हे जो आहे तो व्योष, तेल आणि गूळ ह्याच्याबरोबर लेहन करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर एरंडपत्र क्षाराप्रमाणेच आपण सुरसापत्र क्षार म्हणजे तुळशीच्या पानाचा सुद्धा क्षार वरच्या प्रमाणेच आपण वापरू शकतो. तृषण चूर्ण म्हणजे त्रिकटू हे पुराण गुड आणि तूप ह्यासोबत वापरायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपण एक योग मगाशी बघितला वातजकास बघताना की सीतोपला, मरीच, तूप आणि मध हा एक योग आपल्याला इथे वापरलेला आढळून येतो. त्याचबरोबर पथ्या, शुंठी, मुस्ता आणि गुळ ह्याचं सुद्धा लेहन करण्यासाठी सांगितलेलं आहे. इथे समजून घ्यायची गोष्ट ही की म्हणजे हे योग जे आपण आता सगळे बघितले हे वापरण्यासाठी अतिशय सोपे आणि दैनंदिन वापरामध्ये सहज उपलब्ध आपल्याला होऊ शकेल अशा प्रकारचे योग आहेत. परंतु एक खाली चिकित्सा सिद्धांत देताना असं म्हटलेलं आहे की बृहणम दीपनम चागणे हे स्रोतसांच विशोधनम व्यत्यासात क्षयकासेभ्यो बल्यम सर्वम प्रशस्यते. बृहण, अग्निदीपन, स्रोतस विशोधन ह्या 3 गोष्टींचा व्यत्यासात आणि शिवाय बल्य, ठीक आहे, त्यातील पहिले 3 म्हणजे बृहण, दीपन आणि स्रोतस विशोधन ह्या 3 गोष्टींचा व्यत्यासामध्ये वापर आपल्याला करावा लागतो. परंतु हे सर्व करत असतानाच आपल्याला त्याच्यामध्ये बलाची विशेष काळजी घेणं अपेक्षित आहे. क्षयज कासामध्ये अग्निदीपन करायचं असेल किंवा स्रोतस शोधन करायचं असेल तरी सुद्धा बल देऊनच ह्या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. त्यामुळे अग्निदीपन करणारी घृत त्याचबरोबर स्रोतसांचं शोधन करण्यासाठी सुद्धा मगाशी आपण जे बघितलं की जांगल इत्यादी प्राण्यांचं मांस वापरायला सांगितलेलं आहे की जे बल्यही आहे परंतु उष्ण प्रमाथी गुणामुळे स्रोतसांचं शोधनही करेल. अशा प्रकारची आपल्याला औषधांची योजना करावी लागते. वरचे आपण जर का औषधी योग सर्व आत्ता बघितले जे मगाशी म्हटले त्याच्यामध्ये सुद्धा अनुपान जर का बघितलं तर गूळ किंवा तूप किंवा तेल किंवा साखर ही आपल्याला अनुपान म्हणून वापरलेली असतात, जेणेकरून जे एक औषध आहे ते अग्निदीपन स्रोतस शोधन करेल आणि त्याचं अनुपान जे आहे ते बल किंवा बृहण म्हणजे बल्य किंवा बृहण अशा प्रकारचं काम करेल. क्षयकासाची चिकित्सा करताना आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. जे आपण मगाशी सुरुवातीला वातकफज कासामध्ये बघितलं की दोष तर बाहेर पडले पाहिजेत परंतु रौक्ष सुद्धा आलं नाही पाहिजे. अशामध्ये आपल्याला हे सर्व योग तरतम भावाने रुग्णाच्या चिकित्सेमध्ये वापरणं गरजेचं ठरतं. खूप कमी वेळेला शुष्क कास आहे आणि वातप्रधान कास आहे, मग एक मार्गी सिद्धघृत दिलं की त्याचं काम झालं, किंवा आर्द्र कास आहे आणि कफप्रधान आहे जेणेकरून एक मार्गी वृक्षप्रधान सगळी औषधं दिली आणि रुग्णाला उपशय मिळाला. प्रत्येक वेळेला एवढं सोपं असतंच अशातला भाग नाही आहे. त्यामुळे ह्या सर्व योगांचा वापर आपल्याला तारतम्याने करावा लागतो, हेच तितकं खरं. धन्यवाद.